ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या चौघांवर शस्त्राने वार करण्यात आला आहे। या घटनेत दोन्ही गटात चौघे जण गंभीररित्या जखमी झाले असून तिघांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल केल्या आहेत। दोन्ही गटातील 18 ते 20 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत असलम हानिफ खान वय वर्ष 42 राहणार कुबेरा गार्डन NIBM रस्ता कोंढवा यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। असलम खान, त्यांचा मोठा भाऊ सलीम खान आणि पुतण्या अब्दुल समद हे गंभीररित्या जखमी झाले आहेत। खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शफाक अशफाक शेख वय वर्ष 29 राहणार भाग्यलक्ष्मी टॉवर, शहबाज जाकीर खान वय वर्ष 31 दोघेही राहणार भवानीपेठ यांना अटक करण्यात आली आहे। आरोपीसह 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 फेब्रुवारीला फिर्यादी असलम खान हे कोसरबाग येथे गेले होते। या परिसरात काही जण शिवीगाळ करून धक्काबुक्की करत होते। हे पाहून खान यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला घटनेची माहिती दिली। आरोपी शफाक आणि साथीदारांनी त्यांना अडवत पोलिसांना दूरध्वनी का केला अशी विचारणा केली। 4 फेब्रुवारीला ते कोंढव्यातून निघाले होते। त्यावेळी आरोपी अफाक, शफाक आणि साथीदारांनी खान यांना लोखंडी फायटरने मारहाण केली। पोलिसांनी त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात पाठवले असताना ससून रुग्णालयात त्यांचा मोठा भाऊ सलीम खान, त्यांचा मुलगा अब्दुल तसेच काही मित्र आले। प्रवेशद्वारावर एकाने असलम यांच्या शस्त्राने वार केला। असलम यांचा भाऊ सलीमवरही वार करण्यात आले। दरम्यान शफाक अशफाक शेख वय वर्ष 29 राहणार कोंढवा यानेही कोंढवा पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्याद दिली। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार घाडगे अधिक तपास करीत आहेत।